राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतात. मात्र चंद्रपूरमध्ये घडलेली घटना पाहता काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाने आता थेट गुंडागर्दीचा मार्ग स्वीकारल्याचे धक्कादायक चित्र समोर आलंय. आपल्याच पक्षातील नगरसेवकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरवून गेलं असून काँग्रेसच्या इतिहासातील ही अत्यंत लज्जास्पद घटना मानली जाते. दिनांक 29 जानेवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीवरून सुरू असलेला काँग्रेसमधील अंतर्गत वाद थेट समृद्धी महामार्गावर उफाळून आला. एका वाहनात काँग्रेसचे काही नगरसेवक असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते वाहन थांबवण्यात आल्याचे सांगितले जाते. ही घटना केवळ साधा वाद नसून नगरसेवकांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाद विकोपाला गेला. या घटनेत नगरसेवक राजेश अडूर यांनी गैरवर्तन व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून वातावरण चिघळले. पोलीस ठाण्यात तक्रारी वरिष्ठांच्या मध्यस्थीने तात्पुरती शांतता. या घटनेने वर्धा पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नंतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली तरी या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत फुटाफूट उघडपणे समोर आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर कोण होणार यावरून काँग्रेसचे दोन गट अक्षरशः आमने-सामने उभे ठाकले. विचारसरणी, पक्षशिस्त आणि राजकीय संस्कार बाजूला पडून बळजबरी, धमक्या आणि रस्त्यावरील राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हे दृश्य पाहून काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच लाज वाटत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसमधील हा अंतर्गत संघर्ष तात्काळ थांबला नाही तर त्याचा थेट राजकीय फायदा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली ही रणधुमाळी काँग्रेसच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी ठरत असल्याचं बोललं जात आहे. सत्ता संघर्षाच्या या धगधगत्या वातावरणात चंद्रपूरचा पुढील महापौर कोण होणार हा प्रश्न केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले असून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व यात कशी भूमिका घेतं यावर पुढील राजकीय गडी ठरणार आहे.